नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल व्हीजी क्लासेसवरती। तर बघा मित्रांनो, तलाठी भरतीमध्ये जो काही गैरप्रकार झाला आणि घोटाळा झाल्याचे जे आहे आरोप काही उमेदवारांनी व राजकीय नेत्यांनी जे आहे ते केलेले आहेत मित्रांनो। तर त्या संदर्भात बघा महत्त्वाची बातमी येथे समोर येत आहे। खंडपीठाने जे आहे सरकारला इथे नोटीस बजावली आहे या संपूर्ण प्रकरणासंदर्भात। तर पहा मित्रांनो, ही संपूर्ण एकंदरीत प्रकरण काय आहे तर सर्व आपण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर पहा, वेळ वाया न घालवता सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ। तर तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो की तलाठी भरती परीक्षा घोटाळा प्रकरणात जे आहे खंडपीठाची सरकारला इथे नोटीस देण्यात येते आली आहे मित्रांनो। आणि 4 आठवड्यामध्ये उत्तर दाखल करा असे बजावण्यात सुद्धा आले आहे। तर बघा संपूर्ण प्रकरण की मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी राज्यातील बहुचर्चित तलाठी पदभरती घोटाळा प्रकरणामध्ये महसूल विभागाचे सचिव व राज्य परीक्षा समन्वयक यांना नोटीस बजावून 4 आठवड्यात उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला व या प्रकरणावर न्यायमूर्ती नितीन सांबरे व अभय मंत्री यांच्या समक्ष सुनावणी येथे झाली व बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील उमेदवार निलेश गायकवाड यांनी या घोटाळ्यासंदर्भात याचिका दाखल करून घोटाळ्याची चौकशी करण्याचे जे आहे IPS अधिकारी व माजी न्यायाधीश व सायबर तज्ज्ञ आदीचे विशेष पथक स्थापन करण्यात यावे व पदभरतीमध्ये होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी कायमस्वरूपी प्राधिकरण स्थापन करण्यात यावे व तलाठी पदभरती घोटाळ्याचे जे आरोपीवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी बघा इथे यांनी केलेली आहे। आणि त्यासोबतच तुम्ही ते बघू शकता हे अनेक ठिकाणी परीक्षेचे पेपर फुटले व तांत्रिक उपकरणाचा उपयोग करून विशिष्ट उमेदवारांना प्रश्नाची उत्तरे पुरवण्यात आली व आरोपी राजू नागरे व यांच्या जे आहे अशा उमेदवारांकडून प्रत्येकी 10 लाख रुपये ते घेतले गेले। तर असं यांचं बघा इथे म्हणणं आहे। आणि सोबतच तुम्ही ते बघू शकता की 5 सप्टेंबर 2022 रोजी राज्यातील MIDC पोलिसांनी जे आहे परीक्षा केंद्राजवळून जे आहे काही व्यक्तींना ताब्यात घेतले आहे व त्यांच्यामध्ये जे आहे तेथे बघा काही छायाचित्रे बघा त्या स्वरूपात तेथे मिळाली आहेत। आणि बघा संबंधित आरोपांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला व अशी अनेक प्रकरणे जे आहे राज्यात ठिकठिकाणी उघडकीस आले असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहेत। तर बघा मित्रांनो, हे जे 3 मुद्दे आहेत हे याचिकाकर्त्यांनी बघा इथे या प्रकरणात मांडलेले आहेत व उमेदवारांकडून प्रत्येकी ते 10 लाख रुपये घेण्यात आले आहे असे याचिकाकर्त्यांनी बघा इथे म्हटलेले आहे। तर बघा हे संपूर्ण प्रकरण आहे मित्रांनो तलाठी भरतीमध्ये जो घोटाळा झाला त्या संदर्भात बघा। आणि यावरती जे आहे खंडपीठाने जे आहे सरकारवरती कुठली ॲक्शन घेतली आहे सर्व बघा यामध्ये ते दिलेले आहे। तर पहा, व्हिडिओ थांबूया, ते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच। धन्यवाद।